एवढंच नाही, आता गोमूत्र 7 रुपये लिटर विकायला लागलाय. आता 10 रुपये लिटर गोमूत्र. इथं काही मागणी नाही झाली तुमच्या गावामध्ये, पण तेव्हापासून औषधं तयार होऊन राहिलेले आहेत. एवढं आहे. म्हणजे ह्या गोमूत्रापासून औषधी, या शेणापासून औषधी. म्हणून पूर्वी पंचगव्याचं प्राशन करत असत. पंचगव्य, गाईचं दही, दूध, त्यापासून. अंगाला जर दररोज शेण जर लावलं घासून घासून तर चर्मरोग नाहीसा होतो. ह्या तर अनुभूती औषधी आहे. हे सगळं एवढा मोठा उपयोग ज्या गाईच्या शेणापासून, मूत्रापासून होतो. शेतामध्ये सुद्धा केवढा मोठा परिणाम गाईच्या शेणखताचा होतो. म्हणून कृषी प्रधान या देशामध्ये ज्याच्याजवळ शेती आहे, 5 एकर असेल, 10 एकर असेल, त्यांनी देशी गाय एक तरी पालन करावी. आणि एवढंच नाही, फक्त पालनच करायची असं नाही, तत्व समजलं पाहिजे कशासाठी आपण गाईचं पालन करून राहिलो आहे. गाईच्या आरत्या कशा, अरे गाईचे उत्सव आहेत ना काही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. गोवत्स बारस म्हटलेलं आहे ना, एक आहे ना गोवत्स बारस. म्हणजे गाईची पूजा, पण लोक त्या दिवशी पूजा करतात. ज्याच्या घरी गाय नाही तोही कुठेतरी जातो गोठणावर गाईची पूजा करून येतो. म्हणजे रूढी मात्र आहे कायम, पण तत्व निघून गेलं. हे तत्वाचे पुजारी जर आम्ही झालो ना, तर त्यावेळेसच खऱ्या अर्थाने गुरुदेवाच्या आदेशाचं पालन होऊ शकेल. हे केवढं समर्पक विचार ठेवून महाराजांनी प्रार्थनेमध्ये सूत्र गोवलं सांगा बरं तुम्ही. म्हणजे आमच्या जीवनामध्ये खरा बदल जो करायचा असेल, किंवा आमचं जीवन जे आनंदाच्या आनंद स्वरूप मार्गावर आणायचं असेल, त्याकरता तत्व सांभाळणं महत्वाचं आहे. कारण आपला मार्गच आनंद मार्ग आहे ना. मग आनंद मार्गासाठी पाहिजे असलेलं तत्व हे पालन करायला पाहिजे की नाही. तत्वाच्या पालनामध्येच आनंदाचा मार्ग वाट आपण चालू शकू. तत्व विरहित आनंद हा फक्तच तुम्ही कर्मकांड किंवा रूढी म्हणून आनंद ठरेल, तो अनुभवता येणार नाही तुम्हाला. लोक यात्रेला जातात, तीर्थाला जातात, कशासाठी. तीर्थ रहे बाजार है जहान दिल का सुधार है. फक्त बाजार करून येतात. धोतरे साडी गे झाली यात्रा पुरी, ही का भक्ती खरी. म्हणून यात्रेत जावे तरी सेवेसाठी, विचार धन आणाया गाठी. तीर्थी निर्मल साधू वृंद तेथे तत्वचिंतानुवाद. जनास होईल सद्बोध म्हणून महत्व तीर्थाचे हे खरं तत्व आहे. पण हे तत्व सोडून गेले, दिलं सोडून. कुठंतरी आपण जातोय यात्रेला, मग ते सालबर्डीची यात्रा असो का अजून ते काशी त्र्यंबकेश्वरची असो, ते माहूर गडाची असो का त्या पंढरपूरची असो, तिकडून आल्यानंतर यामध्ये कोणता बदल झाला. तत्व विरहित असलेली अशी तीर्थयात्रा सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये खरं परिवर्तनकारी, खरा आनंद कसा काय निर्माण करून देईल हो. तो निर्माण होणं फार आवश्यक आहे. हे बघा, काश्यांतु मरणान मुक्ती असं म्हटलंय. म्हणजे काशीला जावं, आणि काशीला जर माणूस मरून गेला तर तो मुक्त होतो. खरं तत्व आहे कशा काय आहे त्यात. अरे बाबा, यासाठी की तू काशीला गेला आणि तिथून जर आला तर तू ज्या ठिकाणी असशील त्या ठिकाणी तुझी काशी आहे. काशी मिले संसार में, घर की लगी तुमको फाशी, काहे को जा मरते काशी. साधू संतांनी प्रश्न केला. तुकडोजी महाराजांनी भजनच लिहून ठेवलं. घरची फाशी तुम्हाला लागली आहे, म्हणजे आसक्ती आहे, विकार आहे, सगळे जडले आहेत तुम्हाला. आणि एवढे सगळे विकार घेऊन तुम्ही काशीत जर मेले तर काय तुम्ही पुण्यवान व्हाल. गंगाजळी किडेही मरती म्हणून काय मुक्त झाले. कीर्ती तोच स्वर्ग खरा, हे खरं तत्व. तर हे तत्व त्यातून निघून जर गेलं असेल तर यात्रेतून सुद्धा
काही निष्पन्न होईल असं नाही. माणसं मूर्तीची पूजा करायला लागले पण तत्वाचं आचरण करायला लागले नाही आहेत, किंवा तत्व आम्ही सोडून दिलं आहे. तत्वहीन पूजा हा अभिशाप आहे. महात्मा गांधी म्हणतात तत्वहीन पूजा, तत्व सोडून दिला आणि पूजा आहे. तत्वहीन पूजा हा अभिशाप. भूषणे किती घाळ असी भस्म कौपिन दंडरे शांती ना मिळते तया फिरला जरी राणी वनी. किती भूषणे घातले पण तत्व जर नसेल तर त्याचा उपयोग काही होणार नाही. अशा प्रकारचं. आणि म्हणून ही जे तत्व आहे हे तत्व ज्यातून समजेल अशा प्रकारच्याच पोथ्या वाचाव्या. तत्वहीन पोथीने वाचत का लोक? हे पारायण करतात भरा भरा, त्यात काय सांगितलंय काहीच नाही. तत्वहीन आहे. काही पोथ्या अशा वाचतात की ज्या पोथ्याचं काही गरज नाही आहे, अशाही पोथ्या आहेत. ते गरुड पुराण वाचतात. त्या गरुड पुराणामध्ये इतकं भलभलतं काही सांगून ठेवलेलं आहे की ज्याचा माणसाच्या तात्विकतेचा विचार केला ना तर त्याचा काही संबंध येत नाही. पोथ्या लिहून ठेवल्या काही लोकांनी. तेव्हा तात्विकता ज्यातून प्राप्त होईल असे ग्रंथ वाचावे, नाही तर तेही सुद्धा रूढीच आहे. म्हणून अशी जे तत्व आहे ते तात्विकता कोठूनही घ्यावी, आपुलीच एक टांग नसावी. महाराज ग्रहमगीतेत लिहितात. नाही तर मग कसे आहेत लोक, आपला ग्रंथ आपण दुसऱ्याचा ग्रंथ पाहतही नाही, हातही लावत नाही. असे काही लोक आहेत. दुसऱ्याचं भजन सुद्धा म्हणू नका, आम्ही आमचंच भजन म्हणू, ही एकटांग होईल. तात्विकता आहे की त्याला म्हणतात काय? नाही. तेव्हा असा हा विचार खऱ्या जीवनाचा, देशाचा, धर्माचा, आपल्या समाजाचा आणि आजच्या उपयोगी येईल ह्या गोष्टी ज्या ग्रंथातून शिकता येतील ते ग्रंथ गावामध्ये लावा. तेव्हा उत्सव झाला पाहिजे. तो समोरच्या माणसाने उत्सव केला, काही लोकांनी केला, त्याच्यापेक्षा आपला तर जमलाच पाहिजे. त्याकरता त्यांनी किती मंडप सांगितला, मग एवढा आपला त्याच्या दुप्पट येऊ द्या. काही अर्थ आहे का याला? तत्वहीनता आहे ती. पण तत्व समजून याकरताच प्रार्थना म्हटली आहे महाराजांनी, हम हो पुजारी तत्व के. आणि तत्वाचे पुजारी ज्या वेळेस होईल त्याच वेळेस खरे होईल सतप्रेम के. सतप्रेमाचे पुजारी. त्या पुढे जो प्रत्येक शब्द लागला ना त्याला पुजारी हा शब्द लावला गेला पाहिजे. हम हो पुजारी तत्व के, पुढे गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के. सच प्रेम के म्हणजे पुजारी आम्ही झालो पाहिजे. सच प्रेम के, आम्ही पुजारी व्हावं सतकर्म के, आम्ही पुजारी व्हावं नित्यनेम के, आम्ही पुजारी व्हावं सद्धर्म के, आम्ही पुजारी व्हावं सत्कर्म के. सत्कर्माचे पुजारी, सद्धर्माचे पुजारी, सत्प्रेमाचे पुजारी, नित्यनेमाचे पुजारी. किती पुजारी? एकच माणूस इतका पुजारी झाला पाहिजे. पण या सगळ्यांचा पुजारी होण्यासाठी एकच महत्वाचं आहे, तत्वाचे पुजारी झाले की या सगळ्यांचं पुजारी पण तुमच्याकडे आलं. पण पूजेचाच ओरी बनलेला माणूस हा पुजारी कुठला होणार आहे याचाही विचार आम्हाला केला पाहिजे. असो तर आमच्या हा पुजारी मध्ये, या तत्वाच्या पुजारीपणामध्ये बुद्धीचा विकास आहे. केवळ बाहेरच्या पुजारीपणामध्ये बुद्धीचा विकास नाही आहे, तो पूजेचा विकास आहे. हे बोलत असताना तुम्ही असलेली मंडळी एक लक्षात ठेवा, हे कोणावर टीका वगैरे नाही बरं. कोणा धर्मावर, संप्रदायावर. इथं तात्विकता आहे आणि तात्विकता सगळ्या धर्मामध्ये आहे, सगळ्या संप्रदायामध्ये आहे, सगळ्या संतांनी सांगितलेली आहे. तेच मी बोलून राहिलेलो आहे. नाहीतर मग कधी कधी असं होतं की आपल्यालाच म्हणून पाहून म्हटलं वा असंही होते. हा, रेडीमेडच्या दुकानात असलेले कपडे हे कोण्याही माणसाचं माप घेऊन शिवलेले नसतात. माहिती आहे तुम्हाला? रेडीमेडच्या दुकानामध्ये जे कपडे असतात ते कोणाचं माप घेऊन शिवले असतात काय? नाही. पण आलेल्या माणसाच्या अंगात जर तो झाला तर आम्ही काय करावं त्याचं? तशासारखं हे बोलत असताना कोणा प्रत्यक्ष कोणा माणसाकडे पाहून बोलत नाही, तत्वानं जेव्हा बोलतो. पण तो सदरा जर कोणाच्या अंगात झाला तर त्याला काय करावं?
अशी गोष्ट आहे. म्हणून मी कधी कधी मला असं वाटते की कोणाला असं वाटेल का की मला पाहूनच म्हटलं म्हणून. तसं नाही आहे. हे रेडीमेडचं दुकान आहे. हे शिवलेले कपडे आहे. हो, कोणाच्याही अंगामध्ये होते, कोणता ना कोणता कपडा तर होतेच की नाही. त्यांनी काय घरच्यासाठी थोडे शिवले असतात. असे संतांनी हे जे शिवलेले आहेत हे काही स्वतःसाठी नाही, कोणाच्या अंगात तर होईल नसतो. तर तात्पर्य असं की अशा प्रकारचा हा विचार महाराजांनी सांगितला की आम्ही सत्प्रेमाचे पुजारी व्हावेत. यामध्ये बुद्धी विकास आहे. कारण बुद्धी विकासात हे बघा, तत्वाचे पुजारी म्हटलं तर बुद्धीचा विकास आहे. कारण तो प्रत्येकामध्ये बुद्धी विचार करेल, बुद्धीने विचार करेल. हो पुजारी तत्व के. त्यानंतर सत्य प्रेम के, प्रेमाचा पुजारी झाला म्हणजे हृदयाचा विकास झाला. तत्वाचा पुजारी झाला म्हणजे बुद्धीचा विकास झाला. बुद्धीचा विकास आणि हृदयाचा विकास ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे बरोबर. बुद्धीचा विकास म्हणजे विचाराची प्रगल्भता आणि हृदयाचा विकास म्हणजे प्रेमाची प्रगल्भता. हृदयाचा विकास झाला म्हणजे हृदयामध्ये प्रेम आहे आणि मेंदूमध्ये बुद्धी आहे. हृदयात बुद्धी, डोक्यात प्रेम असं कधी होत नाही. हे जे स्थान आहेत ना, म्हणून भक्तीच्या क्षेत्रामध्ये हृदय हा संबंध ईश्वराशी जोडलेला आहे. ज्ञानाचा जो भाग आहे त्या ज्ञानाच्या संबंधाने मेंदूचा संबंध जोडलेला आहे. इथं तत्वाचे पुजारी होण्यामध्ये बुद्धीचा विकास आहे आणि प्रेमाचे पुजारी होण्यामध्ये हृदयाचा विकास आहे. आणि नित नेमके पुजारी होण्यामध्ये तुमच्या आरोग्याचा विकास आहे. म्हणजे बुद्धीचा विकास, हृदयाचा विकास आणि आरोग्याचा विकास ह्या तिन्ही गोष्टी तत्वाच्या विकासातून साधल्या जाते. आणि म्हणून महाराजांनी मागितलंय हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के नित नेम के, सतधर्म के सतकर्म के. केवढा मोठा विचार मानलेला आहे त्यामध्ये. म्हणजे प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे. तसं प्रेम तर सर्वच लोक करतात, नाही असं नाही आहे. पण दुसऱ्यावर प्रेम जे करतोय ह्या प्रेमाच्या पाठीमाग स्वार्थी भावना असेल तर ते सच प्रेम म्हणता येणार नाही. ते देखाऊ प्रेम आहे. पत्नीचं पतीवर आणि पतीचं पत्नीवर प्रेम आहे. पण हे कशामुळे? हे काही हे निस्वार्थ प्रेम म्हणता येणार आहे काय? नाही आहे. तर छांदोग्य उपनिषदामध्ये मैत्री आणि याज्ञवल्क संवाद आहे. त्या याज्ञवल्क संवादामध्ये ते ऋषी म्हणतात त्याच्या पत्नीला मैत्रीला की मैत्री हो आज सांगतो तुला. मैत्री या जगाचा व्यवहार कसा आहे तर तो न आत्मा न प्रिया भवती. आत्मा प्रिय, हा आत्मा जो प्रिय आहे मनुष्याचा, हो तो खरा प्रिय आहे. न पती प्रिया भवती, आत्मानो पती प्रिया भवती. आपल्यासाठी पत्नी प्रिय आहे पतीला, आपल्यासाठी मुलगा प्रिय आहे बापाला. बापाच्या उपयोगात जर येत नसेल तो मुलगा, तर तो मुलगाही प्रिय नाही. याला सच प्रेम की म्हणता येणार नाही. एखादा खाटीक मोकळ्यावर प्रेम करतो आणि रोज त्याला गवत आणून खाऊ घालतो, हे सच प्रेम की आहे काय? हे खरं प्रेम आहे हो. अरे याच्या पाठीमागं त्याचं वजन वाढलं पाहिजे. कारण 2-3 महिन्यानंतर त्याला समाधी द्यायची आहे. त्याच्या पाठीमागचा भाग आहे. समाधी कायचं कापायचं आहे त्याला, त्याचं वजन वाढलं पाहिजे. म्हणजे खाऊ घालण्यामध्ये एखाद्या पिंजऱ्यामध्ये त्या उंदराला काही लोक भजे बिजे टाकतात. म्हणजे फार उंदरावर प्रेम आहे समजायचं काय? काय उंदरावर प्रेम आहे हो? भजी आहे त्याच्यासाठी. अरे कशा करता? याच्या पाठीमागचा हेतू कोणता आहे? हेतू म्हणून सच प्रेम के. अजून आम्ही पुजारी सच प्रेम के झालं पाहिजे. निस्वार्थ प्रेम. आणि निस्वार्थ प्रेम ज्या वेळेस निर्माण होईल तेव्हा समाज समाजाशी जुळेल. प्रेम नसेल तर गावामध्ये इतकी लोक राहत असून
हे माणसं काही समाज म्हणता येणार नाही, विखुरलेला समाज आहे. बाजारामध्ये किती लोक जमतात म्हणून त्याला समाज म्हणते काय? पक्कन समाज होता बाजारामध्ये नाही, कारण प्रत्येक जण विखुरलेला आहे तो. अरे वा, विटाचा ढीग म्हणजे इमारत होते का? हो, ह्या विटांना एकत्रित जोडवणारं सिमेंट जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत ते इमारत बनू शकत नाही. तसे या एका एका विटीसारखे माणसं विखुरलेले आहे गावागावामध्ये. त्याला समाज म्हणता येणार नाही, हो त्याला गावच म्हणता येणार नाही. कोणा तोंडानं गाव म्हणतं? एकाचा पायपोष एकाशी नाही, एकाचे विचार एकामध्ये नाहीये. हे जुळवण्यात गेलेलं नाही. जुळवण्याची जी क्रिया आहे ते आहे प्रेमाची. आणि ते कोण्या प्रेमाची? सच प्रेम के, खरं प्रेम आहे. आणि आपल्या स्वार्थासाठी प्रेम. मग एखादी आई जर मुलावर प्रेम करत असेल आपल्या स्वार्थासाठी, तो जर स्वार्थ साधला नाही तर त्या मुलालाही विष देणाऱ्या माता आहेत. कधी कधी मांजर सुद्धा लहान जन्म दिल्यानंतर तिचं ते पिल्लू खाऊन टाकते म्हणतात बा, असं मी ऐकलंय. तुम्हाला माहित आहे काय? म्हणजे पिलावर प्रेम आहे काय, पण पोटातली आग एवढी आहे की तिला ते शमवण्यासाठी ते पिलू खाऊन टाकते. हे कुठलं प्रेम आलं? तेव्हा प्रेम ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो नोछावर होऊन जाईल. ती आई धन्य आहे की त्या मुलावर प्रेम करते. पण ते कसं? सच प्रेम के. देशावर प्रेम आहे, त्याच्या हातून भ्रष्टाचार होईल, तो लाचलुचपत खाईल. तो असं म्हणेल काय की आता नका येऊ, 8 दिवसानं या, असं म्हणेल काय? शेतकरी लोक जेव्हा ऑफिसरकडे जातात काम करायसाठी तेव्हा सहज गतीनं ते म्हणतात आज काही काम होणार नाही, तुम्ही 8 दिवसानं या. याला किती हेलपाटे पडतात शेतकऱ्याला. पुन्हा 8 दिवसात कामधाम पहा, पैसे त्याच्यामध्ये जातात, खर्चही होतो. आणि याला 1 तासाचं काम करण्यासाठी जर असेल तर तो म्हणतो की 8 दिवसानं या. म्हणजे असे हेलपाटा देईल का तो? जर देशावर प्रेम असेल त्याचं, तर जनतेवर प्रेम असेल तर, ह्या गिरायकावर प्रेम असेल तर तो दुकानदार का त्याला मिलावट केलेला करणारा माल देईल काय? पण सच प्रेम के हा विसरच संपून गेला आहे ना. हा आमच्यामध्ये ही जाणीव निर्माण व्हावी म्हणून रोज प्रार्थना करायची आम्हाला, सच प्रेम के. महत्वाचा विषय आहे महाराज, प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. साधे गुरुजींनी एक कथा मोठी सांगितली होती, हृदयस्पर्शी कथा ती. त्या आईचं प्रेम मुलावर किती असते म्हणून. एकुलता एक मुलगा एका आईचा, लहानपणीच वडील मरण पावले, घरी यथा तथा संपत्ती. आणि मग तो लहानचा मोठा केला, तो तरुण झाला आणि तारुण्यपणाचं वारं त्याच्या डोक्यामध्ये शिरलं. कोण्यातरी गावातील एका पोरकट अशा मुलीशी त्याचं प्रेम जुळलं. आणि मग आता लग्नाच्या आणाभाका झाल्या. ती चवताल असलेली मुलगी त्या मुलाला म्हणते की जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत मी लग्न करणार नाही. पण मनामध्ये विकार निर्माण झाला आहे की तिच्याशिवाय करमतच नाही. पण काय करावं आता? मग त्याने सांगितलं मी तुझ्याशी लग्न करते एका अटीवर, तुझ्या आईचं हृदय मला आणून दाखवशील तर. आणि एखाद्या वेळेस माणसामध्ये विकार जेव्हा निर्माण होतो ना, त्या विकाराच्या आंधळेपणात मनुष्य आपण काय करतो हे विसरून जातो. आणि तो तरुण पोरगा त्यांनी कबूल केलं की म्हातारीच आई आहे, कधीतरी मरणारच आहे, पण जीवनसाथी जर जुळत असेल तर मग. म्हणून तो घरी गेला अंधाऱ्या रात्री आणि कोयत्यानी आईला खाली पाडून तिचा खून केला. तिच्या छातीमधलं असलेलं हृदय काढलं आणि तिला दाखवण्यासाठी म्हणून एका पात्रामध्ये ठेवलं. आणि त्या पात्रावर एक फडकं झाकून त्या अंधाऱ्या रात्री निघाला त्या मुलीला दाखवण्यासाठी. पण तिला ज्या आईने लहानाचं मोठं केलं, 9 महिने वागवलं आपल्या उदरामध्ये, तिच्या विषयीचा कोणताही कळवळा नाही, क्रूरपणा, महान क्रूरपणा असा. जेव्हा तो तब घेऊन निघाला तेव्हा अंधाऱ्या रात्रीत
चालत असताना त्या ओबळधोबळ रस्त्यावर असलेल्या एका दगडाला त्याची ठेच लागली आणि ठेच लागता बरोबर खाली पडला. ते तबकही सुद्धा दूरच्या दूर कुठंतरी पडलं आणि तेही सुद्धा ठेचाळलं हृदय असलेलं ते चांबड्याचं. पण तो जेव्हा पडला त्यावेळेस त्या असलेल्या त्या काळजातून त्या हृदयातून 2 शब्द निघाले, ते हे की मुला तुला लागलं तर नाही. हे त्या आईच्या हृदयातून, निर्जीव असलेल्या हृदयातून आपल्या स्वतःच काळीज घेऊन गेला आहे. त्याच्याबद्दल तिला दुःख नाही, पण तिला हे काळजी वाटली की ठेचाळलेल्या या मुलाला तर काही लागलं नसेल. हे त्यातून निघालं. ह्याला म्हणतात सच प्रेम. हे खरं प्रेम आहे. हे आम्ही पुजारी बनलो पाहिजे असं महाराजांनी मागणी मागितली आहे. सच प्रेम की हे खरं प्रेम. त्याला म्हणतात प्रेम. देशावर प्रेम असेल तर तो दुसरा कोणताही विचार करणार नाही. गांधीजींनी आपले संपूर्ण इस्टेट काय स्वतःचं जीवन समर्पण करून टाकलं आहे. देशावर प्रेम आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणारी काही माणसांनी फाशीचा फंदा आपल्या हाताने आपल्या गळ्यामध्ये घातलेला आहे. आणि तो म्हणतो आहे समोर आई पाहिल्यानंतर त्या आईला म्हणतो आहे, आई परत मी तुझ्याच उदरी येणार आहो, कारण तुझ्या उदरी आल्यानंतर पुन्हा आणखी मी हेच काम करणार आहो. माझं अहोभाग्य आहे की मी तुझ्या उदरी आलो, तुझ्या पोटी आलो. आज तुझी कुस धन्य झाली. आणि ती आई सुद्धा तिच्या डोळ्यातून दुःखाश्रू आले नाही. ती म्हणते माझा मुलगा हा खरोखर देशाच्या कामी आला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील एक छोटीशी आठवण आहे. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्याकरता पैशाची नुपर पडली. मग पैसा कुठून जोडून आणायचा म्हणून कार्यकर्त्यांनी ठरवलं की कलकत्त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सुवर्ण तुला करायची. त्यांच्या वजनाचे इतकं त्यांच्या तोलाने सोन्याचं दान करावं. त्यांच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये एक तराजू ठेवला गेला. स्टेजवर सुभाषचंद्राला बसवला गेला आणि दुसऱ्या बाजूला रिकाम्या त्या पारड्यात उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी त्यात सोनं टाकावं आपल्या इच्छेप्रमाणे. कोणी आपल्या हातातील अंगठ्या काढून दिल्यात. महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने टाकून दिले. कशासाठी? नेताजी यांनी आपलं सर्वस्व समर्पण करून टाकलं देशप्रेमासाठी. आणि त्या देशप्रेमासाठी म्हणून आमचंही सुद्धा प्रेम अर्पण करून टाकायचं. ते प्रेम अर्पण करण्यासाठी म्हणून आपल्या अंगावर असलेलं सोनं टाकून द्यायचं. त्यामध्ये एक काठी टेकवत असलेली म्हातारी आली. तिच्या पोटाच्या जवळ तिनं एक फोटो आणला होता. त्या लाईनमध्ये लागता ते त्या रिकाम्या पारड्याजवळ आली. त्या रिकाम्या पारड्यात आता ते रिकामं राहिलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये बरेचसे सोन्याचे दागिने होते. ती जवळ आली आणि तिनं त्या फोटोची फ्रेम होती ती सोन्याची, ती फ्रेम काढली आणि त्या सोनं असलेल्या पारड्यामध्ये ती फ्रेम ठेवून दिली आणि तो फोटो मात्र जपून ठेवला. पुढे जेव्हा ती निघाली तेव्हा हा काय प्रकार आहे म्हणून नेताजीने विचारलं की आई, आजीबाई, हे तुम्ही काय केलं? हा फोटो कोणाचा? तेव्हा ती म्हातारी काय म्हणते हे ऐकून घ्या तुम्ही. ती म्हातारी म्हणते, जेव्हा तुम्ही सेना स्थापन केली, आझाद हिंद सेना स्थापन केली आणि आवाहन केलं की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आत्मसमर्पण करणारे असतील तर त्यांनी पुढे यावं. आणि त्या तुमच्या आव्हानाला स्वीकारून माझा एकुलता एक मुलगा होता. त्यांनी मला विचारलं, आई मी जाऊ का? मी त्या सेनेमध्ये जाऊ का? आझाद हिंद सेनेमधला एक शिपाई होऊ का? तर मी त्याला म्हटलं, बाबा माझ्यासारख्या अशा अनंत
महिला आहेत की ज्या असहाय्य स्थितीत जगत आहेत. माझं देव पाहून येईल म्हणून तू जा, म्हणून मी त्याला आज्ञा दिली. ब्रह्मदेशात ज्यावेळेस लढाई झाली त्यावेळेस माझा मुलगा केव्हा कामी आला. तो एकुलता एक म्हातारपणाची माझी काठी होता, पण तो तुमच्या देश कार्यात आला हे मला जेव्हा समजलं तेव्हा मी त्याचा लहानसा फोटो मोठा करून त्याला सोन्याच्या फ्रेमनी मढवून माझ्या झोपण्याच्या खोलीमध्ये ठेवलं, त्याचं स्मरण होण्यासाठी की माझी कुस धन्य झाली म्हणून. तो कामी आला आणि आज त्या फोटोला असलेली ही सोन्याची फ्रेम, तुम्ही जसा कार्यकर्त्यांनी आवाहन केलं की नेताजींची सुवर्ण तुला होत आहे देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, म्हणून आज त्या मुलात त्या या फोटोला मढवलेली ही सोन्याची फ्रेम सुद्धा आज कामी आली आहे. त्याबद्दल मला धन्यता वाटते आहे. मंडळी, सुभाषचंद्र बोस नेताजींच्या डोळ्यातून घळघळा अश्रू आले. त्यांनी त्या आईच्या पायाला स्पर्श केला आणि हात जोडले की धन्य आहे माझा देश, माझ्या देशातील महिला. याला म्हणतात हमहो पुजारी सच प्रेम के. गावावर प्रेम असेल, समाजावर प्रेम असेल, धर्मावर प्रेम असेल तर ते तात्विकतेतून माणसाने आपल्या आचरणातून दाखवलं पाहिजे. हा विचार आमच्या संतांनी मांडलेला आहे, नवे नवे आमच्या उपासनेमध्ये गोवलेला आहे. हमहो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के. या तत्वाच्या पुजारीपणातच सत्य प्रेम के पुजारी होणं महत्वाचं आहे. आणि जे आपल्याला महाराजांनी या प्रार्थनाष्टकातून सांगितलं आहे, सत्य प्रेम. खरं प्रेम जर ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाला ना, बाकी त्याला कोणत्याच प्रकारचे त्याला कुठलेही उपचार करण्याची काहीही गरज नाही आहे. हो, तेव्हा प्रेमाचं प्रतीक मानले आहे. खरं तर भक्ती म्हणजे प्रेमच नव्हे. देवर्षी नारदांनी तरी काय म्हटलं आहे, अथा तो भक्ती व्याख्या श्याम सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृता स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमां शुद्धो भवत्यमृतो भवति तृप्तो भवति आत्मा रामो भवति यथा व्रज गोपिकानाम. त्या गोपिका केवढ्या प्रेम समर्पण केलाय भगवंताशी. समर्पणता भाव हा सत्प्रेमात आहे, कारण तत्व आहे तिथं. तत्वविरहित प्रेम हे आंधळ प्रेम आहे. आंधळ प्रेम कोण्या कामाचं. म्हणून निस्वार्थ असलेलं प्रेम तत्सुख सुखित्वम नास्तेव तस्मिन तत्सुख सुखित्वम. आपल्या स्वतःच्या इच्छेने दुसऱ्यावर प्रेम करतात, काय उपयोग. पळसाच्या झाडावर एक पोपट बसलेला होता. पळसाचं झाड होतं आणि ते पळसाचं झाड साधारणतः उन्हाळ्यामध्ये हे फुलते, पण यावेळेस तो पोपट जो बसला होता तो होता दिवाळीच्या वेळेस. हिरवगार पळसाचं झाड आणि त्यात बसला पोपट. त्या पळसाच्या पानाचा रंग आणि पोपटाचा रंग एकच मिळता जुळता, पण त्याची चोच मात्र वाकडी होती. ते त्या पळसाला आलेलं फूल दिसत होतं. त्यावेळेसच एक मोठा भृंगा निळ्या निळ्या रंगाचा गोल गोल तो कुठं फूल मिळतं हे पाहत होता आणि त्याला असं वाटलं की पळसाच्या झाडाला अकाली फूल जे आलं ते माझ्यासाठी आलं असलं पाहिजे. म्हणून तो मोठ्या प्रेमानं त्या झाडाजवळ गेला. आता वरून आकाशातून हे वरून देवाने माझ्यासाठी जांभूळ पाठवलं असलं पाहिजे असं या पोपटाला वाटलं. की काय देवाची तरी करणी हो, की आयता आपल्या इथं बसल्या बसल्या वरून जांभूळ येऊन राहिलं. म्हणून त्यानं चोच वाचली. भृंग्याला असं वाटलं की हे फूल आपल्यासाठीच आहे, म्हणून आता याच्यात बसून मकरंद घ्यावा. हा भृंग हा भिंगोटा आपल्या तालात, हा पोपट आपल्या तालामध्ये, दोघांचं एकामेकावर प्रेम बसलं. पण याचं साक्षात स्वरूप कोणालाच माहित नाही. पण हा आपल्या स्वार्थासाठी प्रेम करायला लागला त्या फुलावर. पण तो फूल नव्हे, तो पोपट आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्या जांभळावर प्रेम करायला लागला. ते जांभूळच नव्हतं,
पण दोघं एकमेकावर प्रेम करायला लागले. त्यानं एक चोच वासून धरली. ह्या भोंगोट्याला वाटलं की आता आपण फुलामध्ये जाऊ. तो तिकडून घुमघुम करत गेला, शटकन त्याच्या तोंडात गेला. जाताबरोबर त्याला जांभूळ दाबलं. दाबल्यानंतर त्याच्या जीवाची लाही लाही झाली, आग झाली. त्यानं त्याच्या जिभेला सटकून जोरानं चावा घेतला. हा चावा घेतला तसा तो पहिल्यांदा जखमी झालेला, हाही जखमी झालेला. तो तिकडे पडला आणि हा इकडे पडला. हे एक प्रेम असतं महाराज. या प्रेमातून काय प्रगट होणार? दुःखच प्रगट होणार. आणि असंच सध्या चालू आहे जगातलं. ते भिंगोटा चालू आहे एका बाजूला आणि तो पोपट आहे. पोपट आपल्या तालात राहील, भिंगोटा आपल्या तालात आहे. आणि दोन्ही शेवटी त्याचा पर्यवसान दुःखामध्ये आहे. याला प्रेम म्हणत नाहीये, याला स्वार्थ म्हणतात, याला मोह म्हणतात. या स्वार्थ आणि मोहातून निर्माण शेवटी काय होते? दुःख आहे. किम दुःख मूलम ममताभिमान. ममता आणि अभिमान हेच खरं दुःखाला मूळ आहे, कारण आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं बाबा, खरं प्रेम जे आहे, पूर्ण प्रेम लगा जब दिल में. खरं प्रेम ज्यावेळेस निर्माण होईल ना मग. आणि हा समाजामध्ये देशामध्ये या प्रेमाचीच उणीव आहे. असो अशा प्रकारचा हा विचार जेव्हा होईल, हा प्रेम निर्माण होईल, मग तो कोण्याही मंदिरामध्ये जरी गेला असेल ना तरी ते आपलंच दैवत पाहेल. तो कोणाचे द्वेष करणार नाही, कोणाचा क्रोध करणार नाही. मक्का मदीना द्वारका बद्री और केदार. मक्का मदीना द्वारका बद्रीनाथ असो केदारनाथ असो, बना प्रेम सब झूठ है कहे मलुक विचार. मलुकदास महाराजांनी हा दोहा केलाय. प्रेमाशिवाय 2.5 अक्षर प्रेम का. कबीरांनी म्हटलेलं आहे, पोथी पढी पढी